कोणीच नाही आलं चौकशीला, माझ्याकडे कोणीच नाही. तू खातो का पितो का काय? मी आज चौकशीला गेलो तर मला ते उलटून बोलायला लागले. माझं डॉक्युमेंट घेईना ते. तुम्ही कोर्टात जा ना आमचं. कोर्टात जर जायला आमच्या पैसे माझ्या काय असते, तुम्ही फाटेल कोपऱ्या घालून आलो असतो की इथं ठिकाणाच्या. तहसीलदार कचेरी पुढं उपोषण टाकलं होतं, तर तहसीलदार साहेबांना माझ्या बाजूना निकाल दिला. पण माझी जमीन मला मिळत नाही, उतार्याला नाव माझं येत नाही बहिणीचे माय, तोपर्यंत मी उठवू शकत नाही. कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी गावातील 63 वर्ष वयोवृद्ध आजोबा यांनी त्यांच्या मालकी हक्काची गट नंबर 79/1, 77/3 व 77/2 ही जमीन त्यांचे बंधू साहेबराव सखाराम चव्हाण यांनी सुनील सोमनाथ घुमरे नामक इसमाला 1000 रुपये भाडेतत्वानं भाडोत्री दिली होती. परंतु त्यांनी या गटांची बोगस खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर जमीन मालक सीताराम चव्हाण यांनी तहसीलदार कोपरगाव यांच्याकडे पाठपुरावा केला असता अशी कोणतीही खरेदी झाली नसल्याचं म्हणत माझ्याकडून निकाल दिल्याचं सीताराम चव्हाण यांनी म्हटलं असून त्यानंतर संबंधित व्यक्तींनी पैशाच्या जोरावर प्रांत कार्यालयात अपील दाखल करून सीताराम चव्हाण आजारी असल्याचा फायदा घेत निकाल त्यांच्या बाजूने लावून घेतल्यानं सीताराम चव्हाण पूर्णपणे भूमिहीन झाले असून उतार्यावर इतर हक्कांमध्ये माझे नाव असावे, बोगस खरेदीची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच आई व बहिणीचे इतर हक्कात नाव लावावे या मागण्यांसाठी सीताराम सखाराम चव्हाण यांनी शिर्डीतील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण गेल्या 3 दिवसांपासून सुरू केलं असून 63 वर्ष वयोवृद्ध आजोबा शासकीय कार्यालयासमोर विना अन्नाचे बसलेले असताना उच्च पदस्थ शिक्षण घेऊन अधिकारी झालेल्या कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी या वृद्ध आजोबांची 3 दिवसांनंतर देखील दखल घेऊ नये ही अतिशय दुर्दैवी बाब असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना देखील या आजोबांच्या प्रकृतीची चिंता वाटत असून कोपरगाव तालुक्याला आता 2 आमदार लाभले असून त्यांनी तर या आजोबांकडे माणुसकीच्या नात्याने पाहणे गरजेचं असल्याची व अन्याय झालेल्या आजोबांना न्याय मिळवून द्यावी अशी भावना व्यक्त होत आहे. मी सीताराम सखाराम चव्हाण, राहणार हांडेवाडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. आम्ही हांडेवाडी गावापासून 1.5 किलोमीटर वस्तीवर राहतो. आम्ही वावरात जमिनीत, तिथं आमची जमीन आहे. बस. मग माझी अट अशी का आमची जमीन सुनील सोमनाथ घुमरेनी जमीन हे केलेली भाड्यापट्ट्याने 1000 रुपये वर्षांनी 25,000ला 25 वर्षे घेतली. तर पुढं चालून त्यांनी काय केलं, जमीन भाड्यापट्ट्याने घेतली. बाप पोऱ्याला साक्षीदार, विठ्ठल नवले टेलर साक्षीदार, त्याला हे 2 माणसं साक्षीदार त्या भाड्यापट्ट्याला. तर त्यांनी दुसऱ्या वर्षी लगेच त्यांनी तहसीलदाराला पैसे भरून त्यांनी टेनिशीची नक्कल काढली. नक्कल काढून आमचे नावं वारसमध्ये 3 बहिणी आणि 4थी आई आणि 5वा मी, आमचे नावं वगळून टाकले. भावाचं नाव उडवून टाकलं, जमीन त्याच्या नावावर करून घेतली. तर मग आता माझी अट अशी का त्याचा भाडेपट्टा संपून जायले, 5 वर्षे झाले भाडेपट्टा संपून, त्याचा अधिकार काय राहील नाही. आता आमची जमीन मी तहसीलदार कचेरी पुढं उपोषण टाकलं होतं, तर तहसीलदार साहेबांना माझ्या बाजूना निकाल दिला. मग त्यांनी काय केलं, मी तलाट्याकडे, त्यांनी मला ऑर्डर तलाट्याची दिली. हो, मी तलाट्याकडे गेलो, तलाट्याने माझी नोंद काय घेतली नाही. मग नोंद न घेतल्यावर त्यांनी प्रांताकडे अपील केलं. प्रांताकडे अपील केल्यावर त्यांनी मग पुढं चालून मला नोटीस आली. नोटीस आल्यावर माझ्या डाव्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर मला म्हणे 2-2.5 महिने बाबा कोणीकडे फिरू नका. मग मी काय 2-2.5 महिने फिरलो नाही. नंतर मी आपला कोणता वकील दिला होता, वकीलपत्र दिलं आणि यांनी लगेच त्याच्या बाजूने निकाल लावून, प्रांताकडून निकाल लावून घेतला. तो जमीन हे करायला लागला. मग मी कलेक्टर साहेबापुढं उपोषण टाकलं. मी माझी अशी अट आहे. 3 दिवसापासून, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि आज शुक्रवार आहे. माहिती घेतली नाही का डॉक्टर वगैरे? नाही, डॉक्टर आलते आज, पोलिसांनी आलते, पोलीस आले होते. त्यांनी माझे तपासणी केली, सर्व काही केलं, कुठलंही काही मला निघालं नाही, काही नाही. तुम्ही एकटेच बसलेले काय बरं? हा, मी एकटाच बसलेला आहे. आम्ही वारस मध्ये आहे. आता काय करायचं, आमची जमीन कलेक्टर साहेबांनी आमची जमीन
माझ्या नावे करून देणे, बहिणी इतर हक्कामध्ये ठेवणे आणि मला कब्जे सदरी लावणे, बस एवढं पिकवा आणि कब्जा लावून देणे बाबा. तुम्ही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खाली बसले अनेक अधिकारी राहत्या, कोणी तुमच्याकडे आलं होतं चौकशी? नाही, कोणीच नाही आलं चौकशीला. माझ्याकडे कोणीच नाही. तू खातो का पितो का काय? मी आज चौकशीला गेलो तर मला ते उलटून बोलायला लागले. माझं डॉक्युमेंट घेईना ते. म्हणजे डॉक्युमेंट कसं काय घ्यायचं? तुम्ही कोर्टात जा ना आमचं. कोर्टात जर जायला आमच्या पैसे माझ्या काय असते, तुम्ही फाटेल कोपऱ्या घालून आलो असतो की इथं टेकळाच्या. त्यांनी मला असा उत्तर दिलेला आहे. किती दिवस झाले? आता 3रा दिवस आहे माझा. आता नाही वर बस. मुलगी एक आहे मला. माझा उतारा माझ्या नावावर झाल्याशिवाय मी इडून उठू शकत नाही. असं आता बसते झेंडावंदन शासकीय कार्यक्रम आहे आणि तुम्ही या ठिकाणी बसले, अडथळा होईल का शासकीय कार्यक्रम? काय अडथळा नाही. माझं उपोषण मी बाजूला साईडलाच आहे. मी कुठं जायचं त्यांच्या याच्या झेंड्या पाहिजे बसेल थोडं. माझं मी बाजूलाच बसेल ना उपोषणला. माझं उपोषण बाजूलाच चालू आहे. पण माझं जमीन मला मिळत नाही. उतार्याला नाव माझं येत नाही. बहिणीच्या माय मी कधी सदरी आणि बहिणी इतर राखात येत नाही तोपर्यंत मी उठू शकत नाही. कलेक्टर साहेबांनी तलाठी बोलावा, सरकार बोलावा आणि ज्यांनी टेनिशीच्या नकलीवर आमचे नावं उडवले तो तलाठी इडं बोलून घ्यावा. याचं आपण काही परमिशन घेतलं का उपोषण करणार आहे असं म्हणून काही माहिती हो, नाही? परमिशन घेतलेलं आहे. कलेक्टर साहेबाला दिलेलं आहे, या शिर्डी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे, कोपरगाव पोलीस स्टेशनला दिलेलं आहे, तिन्हीला दिले.